शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये शरद पवार यांच्याकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. शंभूराज देसाईंचा टोला. वैफल्यग्रस्त झाल्यानं राऊत टीका करत असल्याचं हे प्रत्युत्तर. शरद पवार आणि अजित पवारांचं गुप्तगू होतं तरीही आम्ही भान ठेवून वागतो. राऊतांचा पवारांवर निशाणा तर महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा. टीका करताना भान ठेवावं. अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू. मला निमंत्रण, मात्र साहित्य संमेलनाला जाणार नाही. संजय राऊतांकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंच्या विरोधी उमेदवाराच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा. तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाब. विधानसभेच्या मतदाना दिवशी परळीमध्ये झाला होता राडा. ठाण्यात माघी पौर्णिमेनिमित्त श्री मलंगड यात्रेचा महोत्सव. शिवसेना, शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने येणार. श्री मलंगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते आरती. भाजपच्या महेश बालदींची आमदारकी रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका. बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. ईव्हीएम घोटाळ्यासह भ्रष्टाचार करून निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याचा आरोप. सोयाबीन पाठोपाठ आता तुरीचे दरही कोसळले. नागपूर कळमना बाजार समितीमध्ये तुरीला 6,700 ते 7,300 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना. उन्हाळी कांद्याचा हंगाम लांबल्यामुळे दरात वाढ. घाऊक बाजारामध्ये कांद्याची 25 ते 32 रुपयांनी विक्री. मागील महिन्यांपासून दर चढे.